मी चालली निघाली आहे ऑफिसला. ऑन द वे आहे, CSMला आली आहे. तर ना मी आज येत होते, तर ट्रेनमध्ये मला 3 बायका भेटल्या. ठीक आहे. आणि काही बायका कशा अशा मंद नगुण्या असतात ना, खरंच कळत नाही. जागा होती ती सरकली नाही 4th सीटाला. मी एवढंच सरकू का एवढं, अरे यार तुम्ही ट्रेनला तुमच्या बापाची समजता काय नाही. डोक्याचं बरं भाजीपाला केला तिने सगळं सरक. आणि एवढीच जागा, आणि तिघी अशा मध्यम होत्या. असं नाही की कोण जास्त हेल्दी होती किंवा असं, तिघी पण जास्त नाही. 4th सीटला जागा होती तिची, पण त्या कुचक्या डिस्कीला द्यायची नव्हती. आणि वरून यांचा नखरा असा की यांच्या पप्पाचीच ट्रेन आहे. काही लोक कसे असतात ना यार, मला खरंच कधी कधी कळत नाही. म्हणजे तुम्ही कोणावर कितीही चांगला होता, यांच्या थोबाडावरती 12:30 नेहमी चाललेली असते. माहीत नाही यांचा प्रॉब्लेम काय आहे. ठीक आहे, जाऊ दे, माझा मूड खराब नाही करत आहे. मी ऑफिसमध्ये पोचते, मला लवकर पळायचं, मला उशीर नाही करायचा आहे. त्यामुळे बाकीच्या व्हिडिओ आपण संध्याकाळी शूट करूया. आणि आज मी उशिरा उठले, मला टिफिनही नाही बनवता आला, तर मला आज बाहेर खाईन. बघूया काय खाते. ठीक आहे, बाय. हॅलो. सो जस्ट लेफ्ट फ्रॉम ऑफिस, नॉट जस्ट 5 मिनटं झाले आहेत. घरातलीच म्हणते, आता डोकंच पडलं. तर ऑफिसमध्ये निघाली आहे. ठीक आहे, थोडं काम होतं, त्याने कनेक्टला थोडासा उशीर झाला मला. आणि हां, त्यावर जायचं, घरी जायचं. रिथान्या नाही आहे, मला करवत नाही आहे माहिती आहे तुम्हाला. आणि गावी माझी आई आहे, मी तुम्हाला बोलले होते, माझे रोज व्हिडिओ बघते. आणि आता ती रिथान्याला पण दाखवत आहे. ठीक आहे. माझी आई माझी मोठी काकी आहे, जिला आम्ही घरात सगळे आई बोलतो. माझ्या मम्मीला मम्मी बोलतो आणि बाकीची नानी बोलतात. सो असं ना, प्रत्येक घरात मोठी आई, नानी, ताई, काकी, छोटी काकी, छोटी आई. मराठी घरांमध्ये हे खूप सारखं चालतं. ठीक आहे. तर रिथान्याची जाम आठवण येते. आणि ती मुलगी माझ्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलायला मागत पण नाही माहिती आहे तुम्हाला. व्हिडिओ कॉल केला असेच नखरे असतात तिचे, माहीत नाही काय. अप्सरा समजते स्वतःला, आहे अप्सरा आहे ती. हां, पण एवढ्या कमी वेळात समजायची गरज नाही आहे तिला. हिरोईन समजते स्वतःला, ॲक्सेप्ट आहे. बट ऑब्वियस माझी मुलगी असणारच हिरोईन. ठीक आहे. तर अजिबात बोलत नाही गावी माझ्या वडिलांनी. म्हणजे मला आठवत नाही, आम्ही सांगते, माझ्या पप्पांनी आम्ही लहान असताना कधी झोपाळा बांधला असेल घरात, कधीच नाही. आणि आता त्यांची स्वतःची नात आहे, तर त्यांनी झाडाला झोपाळा बांधला आहे. आणि हे ना, हे माझे आजोबा नेहमी करते, माझ्या मम्मीचे पप्पा. तर मी म्हणजे प्रत्येक उन्हाळ्यात आम्ही गावी जायचो ना, तर माझ्या आजोबांकडे ना गाई होत्या, 4-5 गाई होत्या, म्हशी होत्या. ठीक आहे. तर त्यांच्याकडे ना चराट असायचे, गाईंना पाण्यासाठी चराट वापरतात. माहीत नाही, खूप साऱ्या लोकांना हा शब्द माहिती असेल की नाही, पण हां, ते असायचं. मी गेले की ते एक्स्ट्रा घेऊन यायचे आणि घरात झोका बांधायचे. माझ्या आजोबांचं घर सागात बांधलेलं, सागाच्या लाकडांमध्ये माझ्या आजोबांचं घर बांधलेलं. एवढे श्रीमंत होते माझे आजोबा माहिती तुम्हाला. तर दर उन्हाळ्यात ते माझ्यासाठी झोका बांधायचे. आय थिंक मी 10वीला असतोपर्यंत हे ठरलेलं जायचं. जेव्हापासून 10वीला गेले, बाबांकडे जायचं कमी झालं. कारण का 10वीचे क्लासेस होते. मग कॉलेजला गेल्यानंतर अरे यार कंटाळा येतो म्हणून जाणार गावी, मग बंदच झालं. आणि त्याच्यानंतर कामाला लागले. आणि मी जेव्हा आय थिंक 12वीला होते ना, तेव्हा माझ्या आजोबांची डेथ झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मामाच्या इकडे जायची. म्हणजे ना, मामाच्या इकडे जायचं मेन कारण माझे आजोबा होते. ठीक आहे. इतके लाड करायचे ना. आणि आजोबा गेल्यानंतर ना घरात करमेन असं झालं, मग जायची इच्छाच व्हायची नाही. मग त्याच्यानंतर मामाकडे जाणं खूप कमी झालं, खूप रेअर झालं. आता कुठे गावी गेलो की 1-2-4 तासात त्यांना भेटून परत येतो. आणि राहायचा प्रश्न तर येतच नाही, कारण का आता ऑफिस असतं, स्वतःची 2 लहान मुलं, कुठे घेऊन राहणार. इथे गावी ओझरला मला राहता येत नाही जास्त दिवस, मामाच्या इकडे राहायचा टाईमच भेटत नाही. म्हणजे आता जर ह्या लहान मुलांना कळत नाही आहे की मामाचं गाव काय, मावशीचं गाव काय, म्हणजे मावशीच्या सासरी काय, तसं असतं ना. आपण लहान होतो तेव्हा, अरे यार 1 मिनिट, तसं आपण लहानपणी कसं सगळ्यांच्या घरी जायचो, ते आताच्या मुलांना माहीतच नाही आहे. यांच्यासाठी समर वेकेशन म्हटलं की
इकडे जा तिकडे जा, झालं फिरायला जा इकडे जा. आपल्यासारखं आहे ना 2 महिने ह्या लोकांनी गावी नाही काढले. आमच्या घरी असं असायचं की आज पेपर संपल्या दुसऱ्या दिवशी पप्पा तिकीट काढून आम्हाला गावी सोडून यायचे. ते डायरेक्ट शाळा चालू व्हायच्या आदल्या दिवशी छाणायचे. गावी जाऊन कलर एवढा परमनंट व्हायचा ना तो उजळायला 6 महिने लागायचे आम्हाला. अशा छोट्या छोट्या आठवणी आहेत ज्या कधी कधी खूप आठवतात. ठीक आहे, आता मी आली आहे तिकडे भुयारी मार्गाजवळ, घरी जाऊन भेटूया. ठीक आहे, तर सी यू. सो मी आली आहे घरी. ठीक आहे, आणि मी आहे ना येताना जरा सामान घेऊन आले. आता मला लावायची आहेत भांडी. जरा किचनमध्ये पसारा आहे, म्हटलं तो पसारा जरा कमी करेल, भांडी बिंडी लावून घेईल. आणि आता पहिला कुकर लावून घेते जेणेकरून डाळ भाताचा कुकर लवकर होईल. ठीक आहे, टिल द टाईम मला अजून पहिले तांदूळ निवडायचे, भांडी लावायचे. तर भांडी लावता लावता मी तुमच्याशी बोलेन. रिधानचं ना नेहमीचं असतं, रोजचं त्याचं काही ना काहीतरी ठरलेलं असतं आणि ज्याच्यामुळे ना त्रास येतो तो घरातल्या ना सगळ्यांना. मी आता आवरून घेते आणि मग संध्याकाळी डायरेक्टच उद्या तुमच्याशी बोलेल. तोपर्यंत जे लोक माझे व्हिडिओ बघतायत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, सी यू, टाटा, बाय.